नमस्कार, सहारा प्रणाम. महाराष्ट्र समयमध्ये आपलं स्वागत. मी निखिला. 10वीचा निकाल लागण्यास झालेला उशीर, 90-10च्या कोट्यावरून निर्माण झालेला वाद आणि त्यातच 11वी प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच राबवण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतला चावळो गोंधळ यामुळे पालक आणि विद्यार्थी जेरीस आलेले होते. यामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवायचीच असेल तर काय करायला हवं या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. हिंदुजा कॉलेजचे प्राचार्य आणि ऑनलाईन कोअर ग्रुपचे सदस्य डॉक्टर तुकाराम शिवारे यांच्याशी. नमस्कार शिवारेजी. त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार दीपक सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे साईनाथ दुर्गे हे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. नमस्कार, सहारा समयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतला चावळा गोंधळ या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आपण पाहिलं तर यावर्षी पहिल्यांदाच 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र पहिल्या 2 दिवसातच आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मोठा गोंधळ उडालेला होता आणि तांत्रिक बाबींकडे झालेलं दुर्लक्ष हेच यासाठी कारणीभूत ठरवलं जाते. शिवारी साहेब, मी तुम्हाला विचारते की या संदर्भात तांत्रिक कारणांमुळे हे जे गोंधळ उडालेला होता हेच याचं अपयश म्हणायचं का? त्याला अपयश म्हणता येणार नाही, कारण 7-8 दिवसापूर्वी आम्ही माहिती पुस्तक छापले होते. त्या माहिती पुस्तकामध्ये कसा फॉर्म भरायचा, काय काय अटी आहेत, जाती दाखला, कुठलं सबमिशन, 1600 सबमिशन सेंटर उघडले होते. बरोबर. मेन सेंटर 20 आहेत. आता सुरुवातीला जेव्हा ऑनलाईन त्याच्या अगोदर ट्रायलसाठी आम्ही कोड नंबर दिला होता विद्यार्थ्यांना, एक 4-5 दिवस डेमो म्हणून. त्यानंतर ज्या दिवशी ऍडमिशन चालू झालं, 25ला निकाल लागला, 26ला ऍडमिशन चालू झालं. त्या दिवशी एकाच दिवशी जवळजवळ 65,000 शीट झाले. त्यामुळे थोडी अडचण आली एमकेसीएलच्या यंत्रणेमध्ये. अडचण आली नाही असं म्हणत नाही, तर पहिलीच वेळ होती आणि ज्यात पारदर्शकता आहे म्हणून ती अडचण आम्ही दूर करायचं आम्ही सारखे अपडेट करत गेलो आहे. प्रत्येक जण समाजाकडनं आलेत, पेपरमधनं आलेत, तुमच्या मीडियामधनं आलेत, आम्हाला सजेशन जे आल्या त्या आम्ही एमकेसीएल सजेशन दिल्या, इम्प्लिमेंटली अपडेट करत गेलो आम्ही. आणि आता आजपर्यंत आता मी कॉलेजमधून आलोय, आता व्यवस्थित चालू आहे सगळं. कारण सर्व पक्षाने याला पाठिंबा दिला आहे, सर्व पक्षांनी हेल्पिंग सेंटर काढले, ही फार अभिनंदनाची गोष्ट आहे सर्व पक्षाच्या दृष्टीने. शिवारे सर, हाच धागा पकडून मी दीपक जी तुम्हाला विचारते की ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि त्यांनी ऑनलाईन केंद्र ही सुरू केलेली होती. त्यामध्ये जेव्हा विद्यार्थी तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी आले, अर्ज भरण्यासाठी आले, त्यावेळेला तुम्हाला कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागला? काय झालं की ज्यावेळी 10वीचा रिझल्ट लागला आणि अचानक विद्यार्थ्यांना ज्यावेळी हे सगळं केलं, कारण त्यांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं माहिती नव्हतं की नेमकं काय करायचं. ऑनलाईनमध्ये फॉर्म भरायचा म्हणजे नेमकं, कारण आपल्याकडे जवळजवळ 40% मुलं झोपडपट्टीतून एसएससी परीक्षा देतात, तर या मुलांना माहीत नव्हतं. तसंच मुंबईमध्ये जर पालकांची संख्या बघितली ज्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, कॉम्प्युटर फ्रेंडली आहेत, तर ते साधारणपणे 20 ते 22% होते. इंटरनेटची व्यवस्था केली बघितली तर आज ऑलरेडी 63 लाख लोक सबस्क्रायबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन 2-2.5 लाख विद्यार्थी ऍड होणार. आणि गेल्या काही दिवसांमध्ये मी हे वारंवार सांगत होतो माननीय मंत्री महोदयांना की गेल्या काही दिवसांमध्ये हा सर्व्हर हे ब्रॉडबँड सेवा डाऊन होती. त्यांनी मला सांगितलं की सर्व्हर मोठा आणलाय, त्यामुळे पहिल्या दिवशी जो फटका बसला, जो पहिले 2 दिवस जो फटका बसला, 250 मुलांनी फॉर्म टाकले पण एकही रजिस्टर झाला नाही. आज देखील शिवारे साहेब सांगतायत की साधारणपणे किती फॉर्म त्यांनी ऍप्लिकेशन झाले म्हणजे आणि रजिस्टर किती झाले याचं त्यांनी सांगावं. नेमकं रजिस्ट्रेशन किती झालं? माझ्या माहितीप्रमाणे 1,62,000 जवळजवळ फॉर्म गेलेले आहेत त्यांच्याकडे, पण त्यातले 62,000 फक्त रजिस्टर झाले, ही माझी माहिती आहे. त्यांनी मला अपडेट करावं. शिवारे सर, दीपकजींच्या प्रश्नाचं बरोबर आहे, सावंत सर सांगतात ते. कारण काय झालं, सुरुवातीला भारतीय वेळ फॉर्म आम्ही एक नेम काढला की मुलासमोर भरून घ्यायचा, अपलोड करायचा. त्यामुळे पालक 10 आम्ही माझ्या कॉलेजमध्ये जवळ 15 कॉम्प्युटर ठेवले होते, 15 टीम ठेवली होती. तर एकदा अपलोड करताना दुसरा बंद होणार, तिसरा बंद होणार, ही आम्ही सूचना केली त्यांना. आणि त्यामुळे आता आजपासून जे चालू झालेलं आहे, आम्ही आता सकाळी माझ्याकडे जवळ बरीच 600 मुलांनी प्रिंटआउट करून आम्ही त्यांना सांगितलं तुमच्यावर रिसीट देतो आणि आमची जबाबदारी ते फॉर्म अपलोड करतो नंतर. कारण दुपारी त्या मशीनवर जास्तीत जास्त भार येतोय असं माझं मत आहे. संध्याकाळी 4 नंतर मशीन जोरात पळते ते, म्हणजे आणि प्रिंटआउट मध्ये सुद्धा आज सुद्धा 1 मिनिटाला एक प्रिंटआउट होते आमच्या कॉलेजमध्ये. माझ्या अनुभवातून मी समन्वयक आहे साऊथ मुंबईचा, माझा स्वतःचा अनुभव आहे.
त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला हे म्हणतात ते बरोबर आहे, त्याच्यावर वाद म्हणजे नाही. पहिल्या 2 दिवसांमध्ये हा. विद्यार्थी आणि पालकांना खूपच मोठा त्रास संकटच त्यांच्यावरती आलेलं होतं. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. आज आपण 11वी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतला सावळा गोंधळ या विषयावर चर्चा करतो. यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत हिंदूच्या कॉलेजचे प्राचार्य, त्याचबरोबर ऑनलाईन कोर ग्रुपचे सदस्य डॉक्टर तुकाराम शिवारे, त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार दीपक सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष साईनाथ दुर्गे हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आताच आपण चर्चा करत होतो की ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुरुवातीला म्हणजे पहिल्या 2 दिवसांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सर्व्हर हँग होणार नाही असं आश्वासन देऊन सुद्धा पहिल्या 2 दिवसांमध्ये मोठ्या संख्येने तिथे अर्ज लोड करण्यासाठी आले आणि त्याचा जो ताण आहे तो सर्व्हरवर पडला आणि सर्व्हर बंद झालं. अशा वेळेला खरं तर पालक आणि विद्यार्थी तसंच ज्या ज्या ठिकाणी ही केंद्र उघडण्यात आलेली होती त्या त्या ठिकाणी या संदर्भातली माहिती देणं आवश्यक होतं. मात्र त्या केंद्रांपर्यंत ती माहिती पोहोचलीच नाही हे लक्षात आलं. साईनाथजी, मी तुम्हाला विचारते, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आलेली होती का? एकदम जो मनसे किंवा शिवसेनेतर्फे जी आंदोलनं झाली त्यामागचं कारण काय? नाही, कसं याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा हा जो उपक्रम होता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, याला आम्ही पाठिंबाच जाहीर केला होता आणि आम्ही सुद्धा सेंटर्स उभे केले होते आणि इतर विद्यार्थी संघटनेपेक्षा आम्ही 60 सेंटर्स आणि त्याहून आम्ही न्यूजपेपर्समध्ये जाहिरात सुद्धा दिली होती. एवढं आम्ही सगळं आमच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग सुद्धा दिले होते, जे कम्प्युटर सावी होते त्यांना आम्ही मार्गदर्शन शिबिर ठेवली होती. एवढं सगळं आम्ही केलं होतं. पण मला एक प्रश्न असा होता याच्यामध्ये, आम्ही जे सुरुवातीला पण सुद्धा मांडलं की ऑनलाईन करायची गरज होती का? कारण असं होतं की सेंट्रलाइज फॉर्म सुद्धा काढले गेले असते. म्हणजे आता ते काय करतात की मॅन्युअल फॉर्म सुद्धा एक्सेप्ट करतायत. जसं एक फॉर्म आहे त्या फॉर्मच्या मागे तुम्ही ऑप्शन्स टाकू शकता कॉलेजेसचं, तसं तुम्ही मॅन्युअली एखादा सेंट्रलाइज फॉर्म काढला असता जो आता आहे तोच जर सबमिशन सेंटरला तुम्ही सबमिट करून तिकडनं जर एमकेएसएलच्या लोकांनी जर डेटा एंट्री केलं असतं तर ते एक ऑप्शन होतं. मग ऑनलाईनचा हा सगळा पूर्ण जे इश्यू आहे हा झालाच नसता. तरी सुद्धा आम्ही या गोष्टींचं स्वागत केलं होतं. आता ह्यांचा जो उद्देश आहे, जर तुम्ही यांचा उद्देश बघितला महाराष्ट्र शासनाचा उद्देश चांगला होता की विद्यार्थ्यांना रांगा लावायला लागतात, 10 कॉलेजेसमध्ये जावं लागतं म्हणून वेळ वाचवावं, त्याचे पैसे वाचावं म्हणून हा उद्देश होता. पण आता हा उद्देश साध्य झाला का? इकडे आपल्याला बघण्याची गरज आहे. रांगा ते लागल्या, सायबर कॉलेजेसच्या शिवाय सायबर कॅफेमध्ये रांगा लागल्या, सेंटर्समध्ये रांगा लागल्या, तिकडे उद्देश होता तो साध्य झालेला नाहीये. तर हा इकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिवाजीजी, मी तुम्हाला विचारते की आता साईनाथजींनी सांगितलं आपल्याला की जो मूळ उद्देश होता एमकेसीएलचा, तो मूळ उद्देश कुठे साध्य झाल्यासारखा यामुळे वाटत नाहीये. शेवटी तुम्हाला हाताने लिहिलेले जे फॉर्म आहेत तेच भरावे लागलेले आहेत. म्हणजे पुन्हा एकदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि त्याचबरोबर हाताने लिहिलेले जे फॉर्म आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्याचा कुठेतरी ताळमेळ ठेवणं सुद्धा तुम्हाला आता गरजेचं बनलेलं आहे. म्हणजे काम शेवटी वाढलेलं आहे. हातावर काय फॉर्म घेतले नाही कुठे, नाही पण स्वीकारले नाहीत. मी सांगतो, कारण ज्यांना अडचण असतील, फॉर्म भरता येत नसतील तर आम्ही गाईडलाईन्स तुमच्यासारखी संघटना आहेत त्यांनी मदत केलेली आहे. तर मी आता बघतो, आता मी जवळजवळ 12 वर्ष प्रिन्सिपल आहे. 10-15 कॉलेजमध्ये मुलं उभारणारी, बहीण जाणार, भाऊ जाणार, कोणतरी एजंट जाणार फॉर्म घेण्यासाठी. फॉर्म आणि ह्याच्या पहिला 1-2 तास, आता 4-4, 5-5 दिवस पूरी त्रास होत होता. आता 2 तास त्रास. शिवाजीजी, मी माझं तेच म्हणणं आहे की ज्या वेळेला हा त्रास वाचावा म्हणून आपण खरं तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं हे काम सुरू केलेलं होतं. मात्र त्यातही आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा हे जे फॉर्म आहेत ते तुम्ही तुमची माहिती पुस्तिका आहे त्याच्या मागचा फॉर्म तुम्ही भरून द्या. तिथे त्या केंद्रावर नेल्यानंतर तिथले कर्मचारी जे आहेत ते तुम्हाला तो फॉर्म भरून देणार आहेत. कसा फॉर्म अगोदर त्यांना प्रॅक्टिस करता यावी मुलांना, त्यासाठी तो फॉर्म होता. शिवारे साहेब, आता मी थोडक्यात तुम्हाला गणित सांगतो. 62,000 फॉर्म भरायला तुम्हाला 4 दिवस लागले. 2,75,000 एकंदर फॉर्म आहेत. पुढचे 16 दिवस ही प्रक्रिया चालू होणार फक्त फॉर्म भरायची. 4 जुलैपर्यंत. पण 2,75,000 साधारणपणे विद्यार्थी आहेत. मग 16 दिवस चालू राहिली प्रक्रिया. तुमच्या याच्यामध्ये काय होतं, एकंदर शेड्यूलमध्ये 40 दिवसाची प्रक्रिया होती. 35 दिवस सांगितले होते पण 40 दिवस. 2 दिवस आता पुन्हा एकदा त्या कोर्ट केसमुळे पुढे ढकलली गेली. मी तुम्हाला सांगते की या संदर्भामध्ये 4 तारखेपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. मात्र शिवारे सर, आता तुम्ही म्हणालात की या संदर्भामध्ये ज्यांचे फॉर्म तिथे सबमिट झालेले नाहीयेत अशा मुलांचे फॉर्म, ज्यांना फॉर्म भरता येत नाही असे फॉर्म जे आहेत ते त्या एमकेसीएलच्या केंद्रावर आल्यानंतर तिकडचे कर्मचारी ते फॉर्म भरून देणार होते असं
वृत्तपत्रांमध्ये सुद्धा जाहीर करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर अतुल वाडेगावकर आहेत यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सांगितलेलं होतं की असे फॉर्म हे सबमिट करून दिले जातील. खरं तर स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी ही केंद्र उघडलेली होती. अशा वेळेला राजकीय पक्ष किंवा स्वयंसेवी संघटनेच्या या कार्यकर्त्यांना तुमच्याकडून MKCL कडून ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं आवश्यक होतं. अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं का? नाही, जे कॉलेज होते, आता 1200 हेल्पिंग सेंटर होते, शाळा होत्या, कॉलेज, त्यांना सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. कारण यांच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत राजकीय पक्षाचे आहेत त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं होतं. आमची चूक म्हणतो मी, त्यांना ट्रेनिंग देण्याचं MKCL स्टाफच नाही आहे. स्टाफ तर MKCL लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिली ऑलरेडी. कारण ह्यानी सुद्धा आमच्याकडे यायला पाहिजे, आम्हाला ट्रेनिंग द्या. आता माझ्या तुम्ही हेल्पिंग सेंटर काढता, चांगली गोष्ट आहे. त्याला ट्रेनिंग दिलाय का तुम्ही? ट्रेनिंगचा जो आहे ना प्रश्न तो दुसरा आहे. माझा प्रश्न मूळ असा होता की जो सेंट्रलाइज फॉर्म आता आपण काढलाय ऑनलाईन करण्याऐवजी जर आपण हा सेंट्रलाइज फॉर्म जर एक्सेप्ट केला असता तरी विद्यार्थ्यांना 10 कॉलेजमध्ये फिरावं नसतं लागलं. जसं MSc मध्ये ऍडमिशन होतात, सेंट्रलाइज ऍडमिशन. शिवाजीजी, म्हणजे यांचं म्हणणं आहे की दीपकजींनी पण म्हटलेलं होतं की ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ठेवण्यापेक्षा ती ऑफलाईन करा, असं दीपकजींनी अगदी म्हटलेलं होतं. ही भारतातली पहिली ऑनलाईन सेंटर आहे मुंबईमध्ये. आपण काय तर प्रोग्रेसिव्ह जातो. आता चुका झाल्या असतील आमच्या शिक्षण क्षेत्रातलं एक तुमच्या क्रांतिकारी निर्णयासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा निर्णय जो आहे ना हा नाहीच आहे. मुळात ऑनलाईनच्या नावावरती थोडं मिसगाईड होतंय. मला इकडे स्पेसिफिकेशन करायचं आहे. ऑनलाईनचा काय अर्थ होतो, जेव्हा आपण एखादी एअरलाईन तिकीट बुक करतो किंवा हॉटेल बुकिंग करतो तेव्हा आपण A to Z प्रोसिजर ही इंटरनेट बसून करतो, राईट फ्रॉम द पेमेंट, बरोबर की नाही. इकडे कसं आहे, हे इकडे सगळं तसं नाही होऊ शकत. इकडे आपल्याला प्रिंटआउट काढून स्वतः परत सेंटरला जावं लागेल, फीज भरावं लागेल, परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण हा पार्ट सुद्धा येतो. म्हणून इकडे ऑनलाईन प्रोसिजर ही नाही होऊ शकत. यांच्यामध्ये मॅडम एक मी आणखीन ऍड करतो की शेवटी जाऊन प्राचार्यांच्या समोर ऍडमिशनला फॉर्म घेऊन जावंच लागणार आहे. आणि शेवटी इट इज ऑन हिल विल अँड विश की त्यांना जर ऍक्सेप्टेड असेल तरच ते ऍडमिशन मिळणार आहे. कम्प्लिटली ऑनलाईन नाही का नाही आहे, कारण व्हेरिफिकेशन ऑफ सर्टिफिकेट ऑनलाईन करू शकत नाही. आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय की हा प्लॅन आहे, ऑनलाईन कम्प्लीट नाही सांगितलं ऑफलाईन करा. त्यासाठी सुद्धा फॉर्म घेण्यासाठी साहेब 15-20 कॉलेजमध्ये 3-3, 4-5 दिवस झालंच होतं. सेंट्रलाइज फॉर्म म्हणून म्हणतो, सेंट्रलाइज फॉर्म तुम्ही काढला. हा जो फॉर्म आहे आता आपल्याला जो फॉर्म आहे हा फॉर्म सुद्धा सेंट्रलाइज फॉर्म आहे. मागे ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न कुठे येतो 10 कॉलेजमध्ये फिरण्याचा? MSc ऍडमिशन होतात ना किंवा तुम्ही सायनाजी, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते की ही जी प्रक्रिया होती ती पहिल्यांदाच यावर्षी सुरू झालेली आहे. त्यामुळे काहीशा तांत्रिक चुका आम्ही तरी यापुढे जाऊन या प्रक्रियेचं स्वागतच केलं आणि मदत केली. सगळ्यांनी मिळून मदत केली. सेंटर्स ओपन केले. पण शासनाने एवढं सौजन्य दाखवलं नाही की आज हा आमचा प्रॉब्लेम आहे, प्लीज बेअर विथ अस, 2 दिवस हा प्रॉब्लेम चालणार, अशा प्रकारचं एकाही शासनाला मदत करण्याचा, विद्यार्थी पालकांना मदत करण्याचा प्रयत्न मनसे आणि शिवसेनेतर्फे करण्यात आलेला आहे. मात्र त्याच वेळेला शिवसेना आणि मनसे यांच्यातर्फे तिथे तोडफोड करण्यात आली, म्हणजे कायदाही हातात घेण्यात आला. त्याचं उत्तर मी तुमच्याकडून घेणार आहे. मात्र 11वी प्रवेशातील ऑनलाईन प्रवेशातील सावळ गोंधळ या संदर्भामध्ये चर्चा करतोय. दीपकजी, मी तुम्हाला विचारेन की आता पारदर्शक ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती आपल्याला राबवायची आहे. अशा वेळेला त्याच्यात काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करून आपल्याला जर ती राबवायची असेल तर तुमच्याकडून काय सोल्युशन आहे? खरं तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यासाठी जो वेळ देण्यात आला हा फार कमी देण्यात आला. खरं म्हणजे याची तयारी 1 वर्षभर अगोदर सुरुवात करायला पाहिजे. दुसरी गोष्ट की मायनॉरिटी कॉलेजचं काय स्टेटस आहे, मायनॉरिटी कॉलेजच्या सीट कशा भरणार, त्याच्यात मुळीच पारदर्शकता नाहीये. शेवटी हे सगळं MKCL करणार आहे. MKCL कसं करणार, काय करणार, हे सगळं अजूनही गुलदस्त्यात आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, दुसरी फेरी आणि तिसरी फेरी कशी होणार हे अजून राज्य शासनाने निश्चित केलेलं नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 90-10 याप्रमाणे ह्यांचं सॉफ्टवेअर आहे. बरोबर. उद्या समजा देव न करो आणि 90-10 हे जर स्क्वॅश झालं
तर काय परिस्थिती ही होणार? प्रक्रिया कशी राबवणार? ही प्रक्रिया हे कशी काही राबवणार? प्रश्न कारण असे सॉफ्टवेअरच त्यांचं 90-10चं शिल्लक आहे. बरोबर आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे यावर्षी त्यांनी एकतर झोन वाईज करायला पाहिजे होतं. म्हणजे बरोबर. साऊथ मुंबईला पहिल्यांदा प्रेफरन्स द्यायला पाहिजे. साऊथ मुंबईमध्ये ही प्रक्रिया कशी राबते? ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज ऍडमिशन घ्यायचं असेल साऊथ मुंबईच्या कॉलेजमध्ये त्यांनी बरोबर. साऊथ मुंबईमध्ये म्हणजे सर्व्हरवरचा ताण सर्व्हरचा ताण कमी झाला असता आणि हा असता. सगळा तांत्रिक जो गोंधळ झाला होता. 3-3, 4-4 दिवस प्रत्येक विभागाला द्यायला पाहिजे होते बरोबर. आणि त्याप्रमाणे मग ही प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला विचारते यावरचं सोल्युशन असं पहिला गोष्ट म्हणजे ही ऑनलाईन प्रोसिजर नाहीये. जसं सर म्हणाले की हाफ बरोबर. ऑनलाईन आहे. जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आपण ऑनलाईन करू तेव्हा हे पूर्णपणे ऑनलाईन म्हटलंच आहे. दुसरा प्रश्न होता असं होतं तांत्रिकदृष्ट्या आणि ते शक्य होणार नाही आणि प्लस याच्यामध्ये प्रोफेशनल लोकांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे. कारण एमकेसीएलची टीम मला वाटत नाही प्रोफेशनल आहे किंवा आम्हाला वाटत नाही. मी बघितलेलं त्यांची टीम कोणी सॉफ्टवेअर प्रोफेशनल वाटत नाही आणि त्यांचे प्रोफेशनल लोकांना इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये केलं पाहिजे असं वाटतं. आणि ज्यांनी याच्यामध्ये बरेचशा त्रुटी आहेत. लॉग इन आयडी पासवर्ड 2-3 वेळा जनरेट होतोय. कोणाचाही सीट नंबर कोणी एंटर करू शकतो आणि तो डिटेल्स सगळे मिळतात. बरोबर. प्लस खूप मिसगाईड झालेलं आहे याच्यामध्ये. तर पहिल्या गोष्टीमध्ये एखादा सॉफ्टवेअर प्रोफेशनल त्याचे जी काही अडचणी ते आपण चॉकडाऊन केले पाहिजे आणि त्याच्यानंतर बसून परत एकदा त्याची R&D केली पाहिजे. तेव्हा नंतर जाऊन ते पूर्णपणे ऑनलाईन होऊ शकतं. अदरवाईज ते असं म्हणजे सुरुवातीला ही प्रक्रियाच पारदर्शक करण्याची गरज आहे. बरोबर आहे. शिवारे सर, आता दीपकजींनी आणि सायनाथजींनी आपल्याला सांगितलं की ऑनलाईन प्रक्रियेतल्या ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. यावर तुमच्याकडून तुम्ही काही सोल्युशन काढू शकता का? आता सावंत साहेबांनी सांगितलं मायनॉरिटी बद्दल ज्या त्या कॉलेजमध्ये दिलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे हे कुणी ढवळाढवळ करू शकत नाही. त्यामुळे ज्या त्या कॉलेजने मायनॉरिटी फॉर्म भरायचा इथं पर्सनली जाऊन तिथं मेरिट लिस्ट करणार आणि तेच डिक्लेअर करणार आहेत. याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा हे घेणार नाही कारण सुप्रीम कोर्टचा निर्णय ट्रान्सपरन्सी राहिली कुठे? ट्रान्सफरचा प्रश्न आहे का मेरिटवरच मायनॉरिटी देणार. आपण ऑनलाईन प्रक्रियेविषयी म्हणूया की आता सायनाथजींनी आपल्याला सांगितलं की आणि तुम्ही ते कबूल केलेलं आहे की ऑनलाईन प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन नाहीये, ती ऑफलाईन सुद्धा आहे. कारण काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याला तपासावे लागणार आहेत. तर अशा वेळेला ऑनलाईन प्रक्रियेतल्या ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलेले आहे. त्याच्यावर काही सोल्युशन निघू शकतं? आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे हा डॉक्युमेंट आम्हाला पाहिलंच पाहिजे. बरोबर. कारण डॉक्युमेंट तुम्ही एअरचं तिकीट काढता ऑनलाईन म्हणतात ते डॉक्युमेंट तिथे काही नसतं. कारण ते तुम्हाला स्कॅनिंग करा ऑनलाईन कम्प्लीट कधी होईल ते स्कॅनिंग होणार सर्टिफिकेट त्यानंतर येणार त्याला फार वेळ लागणार. म्हणून आता ज्या त्या सेंटर सबमिशन होतात आमची टीम बसली आहे ती बघतात जातीचे दाखले SC ST OBC सगळे बघतात. या दाखल्यांसंदर्भात तुम्ही बोलता म्हणून एक छोटंसं सांगते की हे दाखले जरी देण्यात आलेले असले तरी ते बोर्डाकडे सबमिट केले जातात. काही वेळेला शाळेकडे हे दाखले दिले जात नाहीत. अशा वेळेला बोर्डाकडून ती माहिती त्या फॉर्ममध्ये येत नाही ते अर्ज भरताना. अशा वेळेला हे जे फॉर्म आहेत ते काही वेळेला ओपन मध्ये जातात. ओपन मधले फॉर्म जे आहेत ते OBC मध्ये येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा गोंधळ वाढलेला आहे. आम्ही अशी एक सोय केली आहे कास्ट सर्टिफिकेट काही वेळा मिळत नाही 2-3 महिने लागतात. बरोबर. विद्यार्थी अडचण होऊन म्हणजे स्कूल लिव्हिंग मध्ये त्याची कास्ट असेल जात असेल ती बघून त्यांना ऍक्सेप्ट करायला सांगितलं आहे आम्ही. आणि आता आम्ही आजच एक सर्क्युलर काढलेलं आहे म्हणजे अडचणी जे साधारण सांगतात त्यामुळे अडचण आलेलीच आम्हाला आम्ही अडचणीवर मात करत आलेलं आहे. आजच आम्ही एक सर्क्युलर काढले की बा तुम्ही जास्त बघू नका डेप्युटी डायरेक्टरला अथॉरिटी आहे तुम्ही फक्त स्वीकारा आणि ज्यावेळी ऍडमिशन घेतील त्या मुलांचं मेरिटमध्ये नाव आलं असेल त्यावेळी त्या प्रिन्सिपलचं काम आहे हे सगळं डिटेल बघायचं. म्हणजे आम्ही ती दुरुस्ती केली. तुमच्या तक्रारी भरपूर आल्या चांगल्या तक्रारी म्हणत नाही ह्या सजेशन्स आहे. ते सजेशन आम्ही वेलकम करतो. 90-10चं काय करायचं? 90 कोर्टाचा निर्णय आता काय बोलू शकत नाही. या विषयावर आपल्याला थांबावं लागणार आहे. एमकेसीएलवर शासन काय ऍक्शन घेणार ते पण सांगतायत. एमकेसीएल आतापर्यंत इंजिनिअरिंग कॉलेज तेच परीक्षा घेतात ऑनलाईनचं BET तेच घेतात. आपल्याला मिळत नाही का? तिथं विद्यार्थी साहेब 30,000 इथं 2,80,000 विद्यार्थी नाही सांगतो ना. एमकेसीएल ही प्रोफेशनल बॉडी आहे. तुम्ही म्हटलं प्रोफेशनल आणि गव्हर्नमेंटची प्रोफेशनल म्हटलं परत रिपीट करतो सॉफ्टवेअर प्रोफेशनल एमकेसीएलने आजपर्यंत अनेकदा MHCET 12वी नंतर जी दिली जाते त्याच्यामध्ये अनेकदा गोंधळ घातलेला आहे आणि आजपर्यंत 3 वेळा ही ब्लॅकलिस्ट झालेली आहे. तरी देखील त्या लोकांनी पुन्हा त्यांना मी म्हटलं सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स आज त्यांनी सर्व्हर हायर केले सर्व्हर इम्पोर्ट केले पण बँडविड्थ कोण वाढवणार? बँडविड्थ वाढवले तर ISP जे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे कनेक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करणं आवश्यक आहे. आणि खरं तर यावर आणखी एक सोल्युशन असं निघू शकतं की एकाच केंद्रावर विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि तिथून त्यांचे ते फॉर्म सबमिट करून वेगवेगळ्या ठिकाणी हे फॉर्म भरण्यात आले आणि त्यामुळे ज्यावेळेला कनेक्टिव्हिटी गेली पहिल्या 2 दिवसामध्ये त्यावेळेला सुद्धा विद्यार्थ्यांना मोठा त्रास
तिकडे सहन सहन करावं करावा लागला. मात्र या ऑनलाईन प्रक्रियेतली जर त्रुटी जर दूर केल्या तर खरंच ही ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांसाठी एक चांगली अशी प्रक्रिया ठरणार आहे. त्यांचा वेळ वाचणार आहे त्यामुळे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी सोयीच्या होऊन जाणार आहेत. तुम्ही सगळे इथे आलात आणि याविषयी जी आपली मतं मांडली त्याविषयी धन्यवाद. थँक्यू. आज 11वी प्रवेशातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतला सावळा गोंधळ या विषयासंदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आपण पाहिलं तर ही ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती अर्ध ऑनलाईन प्रक्रिया आहे, कारण काही जे डॉक्युमेंट्स आहेत ते तपासावे लागणार आहेत असं आत्ताच आपल्याला सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मात्र यातली काही त्रुटी जर दूर केल्या तर मात्र ही पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगली गोष्ट अशी ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातली एक चांगली क्रांती ठरणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र समयचं हे बातमीपत्र संपलं. सहारा प्रणाम.